भारतामध्ये राजकारणी व बिझनेसमॅनची मुलं एवढी सुखात आहे की त्यांनी कोणतेही गुन्हे केले तरी काही फरक पडत नाही. मित्रांनो, कुणाला उचललं, बलात्कार केला, दारू पिऊन तमाशा केला, चिरडलं गाडीने तरी ह्यांना काही होत नाही, कारण ह्यांच्या मागे यांचा बाप उभा असतो खंबीरपणे. मित्रांनो, गुजरातमध्ये तर अक्षरशः पोलिसाला, सब इन्स्पेक्टरला एका मुलाने मारला जो मोठ्या बापाची औलाद आहे. 19 वर्षाचा हा मुलगा, त्याने चक्क सब इन्स्पेक्टरला मारलं. मित्रांनो, याच्यामध्ये सब इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना टीप लागली होती की दारू आढळून आलेली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असताना देखील दारू आढळून आलेली आहे. सब इन्स्पेक्टर तिथं पोहोचले, त्या मुलाला बाहेर काढायला ते गेले. अक्षरशः तो मुलगा व्हिडिओवरती त्यांच्या धावून गेला. व्हिडिओ बंद केला, पहिला मोबाईल खाली पडला, त्याच्यानंतर त्या पोलिसाच्या अंगावरती धावून गेला. आणि मित्रांनो, पोलिसांमध्ये आणि त्याच्यामध्ये झटापटी झाली, यांच्यामध्ये मारामारी देखील झालेली आहे. परंतु वरिष्ठ हे सांगत आहेत की मारामारी नाही झाली. आता या मुलावरती काय कारवाई होती हे बघणं गरजेचं आहे, कारण 19 वर्षाचा हा आहे, बालिक आहे. अग्रवाल केसमध्ये तर म्हणलं 17 वर्षाचा आहे, नाबालिक आहे, म्हणून त्याच्यावरती कारवाई झाली नाही. परंतु या केसमध्ये काय होईल बघणं गरजेचं आहे मित्रांनो.